आमचा काहीच प्लॅन नव्हता ॲक्च्युली. Usually we all plan for a day, but this day planned for us. वी हॅड सम वर्क आणि पुण्यामध्ये सध्या ग्लोबल सायकल पुणे टूर चालू आहे. टोटल 140 कंट्रीजमधून सायकलिस्ट आलेले आहेत. त्यांचे रॅलीज इतके मस्त चालू आहे. यू कॅन चेक विथ द लेटेस्ट अपडेट्स ऑल्सो. तर ते बघण्यासाठी सुद्धा आम्ही गेलो होतो. आणि सिक्युरिटी तर इतकी टाईट सिक्युरिटी होती. सगळीकडे डायव्हर्जन्स, म्हणजे लिटरली थोड्याशा कामासाठी म्हणून निघलो होतो तर पूर्ण पुणे फिरलो. अख्खं पुणे पालथं घालून आलो आम्ही येऊन पोचलो इकडे. हे किती जुनं आहे. इज गिव्हिंग द बेस्ट क्वालिटी बर्गर. बेस्ट म्हटलं की गर्दी तर असणारच, आणि त्यात आमचा नंबर होता 287. मग वेट करण्याशिवाय पर्याय नव्हता. तिथे ऑर्डर आल्यानंतर लिटरली लोक असे ओ भैया इधर 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 असं बोलत असतात. मग आमची पण ऑर्डर आली आणि मग मी बर्गरचा मोठा असा तोंड करून एक बाईट घेतला आणि ती पॅटी वॉज सो अमेझिंग. ओ माय गॉड. त्यावेळी कळालं की इथे इतकी का गर्दी आहे. आणि हा तर नॉर्मल साईज बर्गर होता, ह्याच्यामध्ये जम्बो पण आहे. बर्गर खा के मैं तो थक गई. काय बर्गर होता की चेष्टा. 5-6 वर्ष तर मी बर्गर नाही खाला. म्हणजे मी फर्स्ट टाइम आले. मी किती वेळा तरी ऐकलेलं फक्त शिवराजकडून सुद्धा की खूप मस्त बर्गर देतो, एवढा भारी असतो, एवढा भारी असतो. आज घेऊन आलाय ते पण. आमचा काहीच प्लॅन नव्हता ॲक्च्युली इकडे येण्याचा. सो फायनली वी आर अबाउट टू रीच ज्या कामासाठी आम्ही निघलो होतो. वर्क्स डन. येता येता आम्ही एक खंडोबाच्या मंदिरात गेलो होतो. ते मंदिर इतकं छान होतं. मूर्ती तर इतकी सुंदर होती की खूप भारी वाटलं. फुल ब्लेस्डवाली फिलिंग आली तिथे गेल्यानंतर. हे मंदिर सारसबागेजवळ आहे. सो पीपल फ्रॉम पुणे और इवन पीपल हू आर ट्रॅव्हलिंग टू पुणे, प्लीज डू विजिट दिस टेम्पल. जे खंडोबाचे भक्त आहेत, ज्यांचं कुळदैवत आहे, ते नक्की जावा या मंदिरामध्ये. आणि शेजारी आपले महाराज, त्यांनाही भेट देऊन आलो. आणि मग मस्त सुकूनवाली कॉफी घेतली, कारण की खूपच थंडी होती. असा पूर्ण हेक्टिक दिवस करून आम्ही फायनली घरी पोचलो. आय होप यू लाईक माय व्हिडिओ. शो सम लव्ह. बाय.